नमस्कार मंडळी, आज अगदी कमी वेळेत बनणारी झटपट अशी हेल्दी रेसिपी बनवली। त्यासाठी एक पालकचा जुडा असा फ्रेश धुवून घेतला आणि अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर 2-3 स्टेप वाचवण्यासाठी फक्त वाफवून घेतलं। एक 4-5 मिनिट वाफवल्यानंतर ऑलमोस्ट पालक शिजत येतो आणि त्याच्यानंतर तो आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे। आता असं 1-2 वेळा झाकण देऊन वाफवून घेतलं छान। पालक ऑलमोस्ट शिजलेला आहे। इथे मी 125 ग्रॅम पनीर घेतलं होतं आणि पनीरचे असे चौकोनी तुकडे कट करून घेतलेत। तसेच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची, तसेच लसणाच्या 3-4 पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं घेतलं होतं आणि त्याच्यात हे पालक शिजलेलं टाकून घेतलं। तसेच थोडंसं जिरं, 2 काजू ऑप्शनल आहेत, पण काजूने पालक पनीरला छान अशी रिच टेस्ट येते। आता पनीर फक्त 1-2 मिनटं फ्राय करून घेऊ मीडियम फ्लेमवर आणि पनीर फ्राय झाला की तो एका बाउलमध्ये आता काढून घेतला आहे। आता त्याच कढईमध्ये 1-2 चमचा तेल गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलं, हिंग, हळद, अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, तसेच 1 चमचा मीठ ॲड केलं आहे आणि आपण मिक्सरला जी पालकची पेस्ट करून घेतलेली ती सुद्धा ॲड केली आहे। आता छान असे बबल्स आलेत। आता सर्व मिश्रण छान असं ढवळून घेऊ, म्हणजे सर्व मसाले छान असे पालकच्या पेस्टमध्ये एकजीव होतील। आता आपण पनीरचे पीस पालकच्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ आणि परत एकदा छान असं मिक्स करू। आता 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपलं पालक पनीर खाण्यासाठी तयार झालं आहे। अगदी कमी वेळेत बनणारी हेल्दी आणि स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे। गरमागरम चपातीसोबत ही रेसिपी नक्की ट्राय करा।